गोकुळ दूध संघाच्या कोल्हापूर आईस, गोकुळ मिल्क सप्लायर आणि गायत्री कोल्ड स्टोरेजच्या व्यवहारांची माहिती द्या. सभासद संस्थांची गोकुळ प्रशासनाकडे मागणी. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गोकुळ दूध संघाच्या मुंबईतील पॅकिंग वितरण व्यवस्थेसाठी कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज, पुण्यातील वितरण व्यवस्थेसाठी गोकुळ मिल्क सप्लायर्स, पुण्यातील पॅकिंग ठेका असलेल्या गायत्री कोल्ड स्टोरेज हे ठेके असलेल्या कंपनीची सविस्तर माहिती द्या, अशी मागणी गोकुळ दूध संघाच्या सभासद संस्थांनी केली आहे. गोकुळ दूध संघाच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प स्थळावर जाऊन मुख्य प्रशासक संजय कुमार सुद्रिक व प्रशासकीय मंडळातील सदस्य प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या दूध संस्थांचे आम्ही प्रतिनिधी आहोत. गोकुळ दूध संघाच्या मुंबई येथील पॅकिंग वितरण व्यवस्थेसाठी काम करीत असलेल्या कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज, पुणे येथील वितरण व्यवस्थेसाठी असलेल्या गोकुळ मिल्क सप्लायर्स या वितरण व्यवस्था यंत्रणेची आणि गोकुळ दूध संघाच्या पुणे येथील पॅकिंग ठेका असणारे गायत्री कोल्ड स्टोरेज ही फर्म यांची सविस्तर माहिती तातडीने द्यावी. संस्था प्रतिनिधींना उत्तर देताना मुख्य प्रशासक संजय कुमार सुद्रिक म्हणाले, कोणताही राजकीय दबाव न घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करू. संस्था प्रतिनिधींनी या निवेदनाद्वारे मागितलेली माहिती लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळी गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यामध्ये गेली 5 वर्ष म्हैस व गायीच्या दुधाला उच्चांकी दरासह सर्वच पात्यांवर प्रगती केली असताना प्रशासकीय येणे हे शेतकऱ्यांचे आहे. या आधीच्या संचालक मंडळाने सत्ता पै पाहुण्यांसाठी राबवली. या संचालक मंडळाने सत्ता शेतकऱ्यांसाठी राबवली. याचा सदसद विवेकबुद्धीने विचार करा. गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा. या संघामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. यामुळेच या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. आदी मुद्दे उपस्थित केले. त्याचबरोबर कंपन्यांचे मालक, अदा झालेली रक्कम याची मागितलेली माहिती गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या संस्था प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे ठेकेदार कंपनीच्या मालकांची नावे, ठेके कधीपासून सुरू झाले, सदर कंपन्यांकडे त्यांच्या कामापोटी किती रक्कम अदा झाली याची सालनिहाय सविस्तर माहिती मागितलेली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.